खालीलपैकी कोणत्या संख्येस 6, 12 आणि 16 ने भागल्यास बाकी 11 उरते? आता खूप मुलांना माहितच नाही आहे की कसं करायचं, काय करायचं, आणि शिक्षकांना थोडं बहुत माहित असेल की 5वी 6वी 7वीला लसावी मसावी कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्ट मध्ये 7वीला अवयव पद्धत आहे. तर 6, 12 आणि 16 याचा पहिले विभाज्य काढावा लागतो आपल्याला, त्याला म्हणतात लसावी. तर लसावी काढताना आता शॉर्ट ट्रिक्स ज्यांना माहित आहे की यांच्यामध्ये अशी कोणती विभाजक संख्या आहे की तिन्ही संख्याचा भाग जातो, त्याचं उत्तर आहे 48. आता हे मला समजलं कारण याच्यावर मी काम केलं आहे, पण तुम्हाला जर त्याचे विभाज्य काढता येत नसेल तर शॉर्ट ट्रिक्स आहे आणि तिन्ही संख्येचे एका वेळेस निघतो. बघा लसावी काढण्याची पद्धत मी लिहिली आहे की 6, 12 आणि 16 या तिन्ही संख्या घेतल्या. आता कसोट्या माहित पाहिजे, कसोट्या माहित नसेल तर ही नाही करू शकत. तर कसोट्या काय 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 36 पर्यंत कसोट्या तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. किमान 10 पर्यंत तरी कसोट्या माहित असणे. तर बघा याचं मला हे विभाजक आहे, हे विभाज्य संख्या मिळाली, पण हे विभाजक आहे तर कोणाची विभाज्य संख्या, यांची तिघाची विभाज्य संख्या कोणतीही काढायची असेल त्याला लसावी म्हणतात. तर चला बघा आपण करूया. याला 2 ची कसोटी लागते. 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 8 दुने 16. पुन्हा बघा 2 ची कसोटी कुठं लागते का? यांना लागते, याला लागत नाही. संख्या जशी तिशी ठेवा. इथं 2 ची कसोटी लागला 2 लिहिलं, इथं 3 वेळा आणि इथं 4 दुने 8. अजून कुठं 2 ची कसोटी लागते का? या 3 संख्यापैकी लागते इथं. आता बघा इथं जसे जसे 3, 3 आणि इथं 2. पुन्हा कुठं 2 ची कसोटी लागते का? लागते इथं 3, 3 आणि 1. आता कोणाची 2 ची झाली, 2 च्या नंतर येते 3 ची कसोटी. बघा कुठं लागते का? लागते 1, 1, 1. तर ही जी व्हॅल्यू मिळाली हे काय आहे? अवयव. कोणाचे? 6 चे, 12 चे आणि 16 चे हे अवयव आहे. यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला लसावी मिळतो. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. मी पहिले सांगितलं ही शॉर्ट ट्रिक्स वापरा, एवढंच उत्तर मिळेल. हे झाल्यानंतर आपल्याला एकच काम करायचं आहे की आता यापैकी कोणत्या तरी पर्यायाला आपण पकडून बघू. मी कोणतं एखादे घेतो, हे पर्याय घेतलं आणि त्याच्यात 11 उरते, म्हणजे यांचा पूर्ण भाग केल्यानंतर 11 उरते. मी पहिलेच 11 मायनस करून घेतो. 1, 1, 5, 2, 1152 आपल्या जवळ आले. आता याला 48 न भागून बघूया. आणि 24 भाग पूर्ण गेला, म्हणजे आपलं उत्तर आहे 1163. पर्याय क्रमांक 3. समजलं? हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये मसावीसाठी काय करायचं आणि लसावीसाठी काय करायचं हे थोडंसं 5-6 गणितचा अभ्यास केलं तर खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. धन्यवाद.